नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरे आहात ना? तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 आणि टॉपिक पहिलं सिमिलॅरिटी आणि त्यातला पहिला भाग आपण पाहिलेला आहे. नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडलेला आहे. तर आजच्या भागामध्ये आपण सुरू करतोय सिमिलॅरिटीचाच अतिशय महत्त्वाचा असा थेरम आणि त्या थेरमचं नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. सो डिअर स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट. व्हॉट इज BPT? पाहतोय आपण थेट आपण बेसिक प्रपोर्शनल थेरम पाहत असताना तुम्हाला दिसत असेल थेरम आणि वरच्या बाजूला फिगर दिसते. व्हॉट इज एक्झॅक्टली थेरम हिअर? इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the side in the same proportion. तर याचा अर्थ काय होतो? समजा एक लाईन आहे, तुम्हाला दिसते तिथं लाईन L ही ट्रायंगलच्या दोन बाजूला दुभागत असेल, दोन भागामधून इंटरसेक्ट करत असेल, तर ते काय करतं? दिस लाईन डिवाइड्स द साइड इन सेम प्रोपोर्शन. तर PQ किंवा लाईन L मुळे AB आणि AC चे ते दोन भाग झालेले आहेत. AP आणि PB आणि AQ आणि QC हे प्रपोर्शन मध्ये असतात, हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्हाला दिसत असेल तर त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे. सो लेट्स अस फर्स्ट डिस्कस गिवन. गिवन तुम्ही पाहताय तिथं. गिवन याचा अर्थ काय? जे फिगर मध्ये दिलेलं असतं ते लिहिणं. In the theorem, first part and second part. First part is given, second part is to prove. What we are going to prove here? आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? In a triangle ABC, line L parallel BC and line L intersect AB and AC in point P and Q respectively. तर लाईन L ही काय करते? BC ला पॅरलल आहे. इतकंच नव्हे तर ती AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये छेदते. हे गिवन आहे. टू प्रूव्ह आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? तर बघा, AP आणि PB असे दोन पार्ट झालेले आहेत आणि AQ आणि QC झालेले आहेत. हे प्रपोर्शन मध्ये आहे, हे इक्वल आहे, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन फॉर दॅट? कन्स्ट्रक्शन काय मित्रांनो? जस्ट ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. आपण हे काढलेलं आहे. तर आपण प्रूव्ह कडे जातोय. हाऊ टू प्रूव्ह? प्रूव्ह करण्यासाठी पहा, तुम्हाला सुरुवातीला सांगतोय मी, तुम्ही पहिल्यांदा दोन ट्रायंगल आपण चूज करणार आहे, APQ आणि दुसरा ट्रायंगल आहे PBQ. आता APQ आणि PBQ आपण याला प्रूव्ह करण्या अगोदर त्याला स्प्लिट करूया. स्प्लिट म्हणजे त्याला सेपरेट करूया. पहा, सेपरेट होताना तुम्हाला दिसत असेल तर आपण कापून खाली घेतलेला आहे. तोच ट्रायंगल APQ आणि PBQ हे सेपरेट केलेला आहे. तर सेपरेट केल्यानंतर काय होणार आहे? पहा, गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे ऑलरेडी? ट्रायंगल APQ आणि PBQ हॅव इक्वल हाईट असं म्हटलेलं आहे. हाईट इक्वल का? तर तुम्ही फिगर मध्ये पहा, येलो रंगाचा एक तुम्हाला दिसतोय तिथं हाईट QT पण नाव दिलेलं आहे. QT हा AB ला परपेंडिक्युलर आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल हे कसं आलं? तर ही इमेजिनरी हाईट मी काढलेली आहे. तर QT इज परपेंडिक्युलर टू AB, तर तो AP ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे आणि AB ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. सो APQ या ट्रायंगलचा हाईट QTच आहे आणि ABQ चा सुद्धा काय आहे? तोच हाईट आहे. म्हणजे हाईट कॉमन झाला. म्हणजे तुम्हाला नीट समजा म्हणून पण कट करून खाली घेतलेला आहे. सो त्यांचा आपण पहिल्या प्रॉपर्टीमध्ये, जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, तर त्या प्रॉपर्टीचा वापर करतोय. वेन हाईट आर इक्वल द रेशियो इज इन बेस. सो एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू किती येणार आहे? AP अपॉन PB, बिकॉज एरियाज प्रपोर्शनल टू बेस. तर बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो, कारण की त्याचा काय इक्वल आहे? तर हाईट इक्वल आहे. तुम्ही पाहताय तिथं QT हे हाईट आहे आणि APQ मध्ये AP बेस होणार आहे आणि ABQ मध्ये AB बेस होणार आहे. अकॉर्डिंग टू दॅट वन वी हॅव टू राईट हिअर AP अपॉन PB. आता आपण परत त्या फिगरला जसं आहे तसं करतोय. पहा, पूर्ववत झालेला आहे. नाव APQ आणि PQC असे दोन ट्रायंगल तुम्हाला दिसत आहेत, त्याला आपण कट करतोय. आता वी हॅव टू स्प्लिट. स्प्लिट केल्यानंतर काय दिसतंय पहा मित्रांनो. स्प्लिट केलं,
खालच्या बाजूला घेतलेला आहे पहा, नीट तुम्हाला दिसत असेल APQ आणि PQC. परत याला सुद्धा आपण इमेजनरी हाईट काढतोय पहा, PS त्याची हाईट आहे. मग आता सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल PS हाईट कॉमन हाईट असणार आहे का, APQचं हाईट PSच आहे आणि APCची सुद्धा हाईट PQCची सुद्धा हाईट काय आहे, PSच आहे. तर अजून एक मला सांगायचं आहे, APQ हा काय आहे, ॲक्यूट अँगुलर ट्रायंगल आहे, तर हाईट हे आतल्या बाजूला दिसते तुम्हाला, आणि PQC हा ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे म्हणून हाईट हे बाहेरच्या बाजूला आहे, एक्सटेरियर आहे. सो सिमिलर वे जसं पहिल्यांदा आलं तसंच त्याचं एरिया आपण काढतोय, APQ अपॉन PQC इज इक्वल टू अगेन AQ अपॉन QC बिकॉज एरियाज प्रपोर्शनेट टू बेस. जर हाईट इक्वल असेल तर त्याचं बेसच्या फॉर्ममध्ये उत्तर येत आहे, तर AQ अपॉन QC येतं. वेन वी ऑब्झर्विंग दिस टू, नंबर 1 आणि नंबर 2 लिहिलेलं आहे. आफ्टर देन आता परत आकृती बघा काय होणार आहे. तुम्हाला माहिती आहे L हे BC ला पॅरलल आहे, तर पहा L हे BC ला पॅरलल तुम्हाला दिसत असेल, गिव्हन मध्ये सुद्धा आहे ऑलरेडी. L इज पॅरलल टू BC. परत तुम्हाला दोन तिथे साइडेड पोर्शन काढलेलं आहे, तर ते दोन ट्रायंगल आहेत. कुठले दोन ट्रायंगल आहेत, तर ते ट्रायंगल आहेत PBQ आणि PQC. हे दोन ट्रायंगल काय आहेत, दिस टू ट्रायंगल्स आर सिच्युएटेड इन पॅरलल. PQ पॅरलल BCच्या दरम्यान आहेत. जेव्हा दोन ट्रायंगल पॅरलल लाईन्स मध्ये असतात तेव्हा त्यांची हाईट इक्वल असते, म्हणजेच PBQ आणि PQC यांची हाईट इक्वल आहे. आणि एक लक्षात येत असेल तुम्हाला, PBQ मध्ये PQ आणि PQC मध्ये परत PQ आहे, म्हणजे बेस सुद्धा काय आहे तिथं कॉमनच आहे. तर पहा सेगमेंट PQ इज बेस ऑफ ट्रायंगल PQB अँड PQC ॲज वेल ॲज PQ पॅरलल BC. PQ हे पॅरलल BC आहे. देअरफॉर ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC हॅव अ इक्वल हाईट. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल इक्वल हाईटचे आणि इक्वल बेसचे असतील तर प्रॉपर्टी क्रमांक कंडिशन क्रमांक 3 पाहिलंय, देअर एरियाज हॅव इक्वल, त्यांचे एरिया इक्वल येणार आहेत. पहा एरिया ऑफ ट्रायंगल PBQ हे इक्वल आहे कोणाला, तर PQC इक्वल आहे, दॅट इज नंबर 3. तुम्ही पाहताय 1 2 3 जर ऑब्झर्व केला तर तुमच्या लक्षात येत आहे PBQ PQC जर एकच असतील तर एक मध्ये डिनॉमिनेटर PBQ आहे, 2 मध्ये PQC डिनॉमिनेटर, हे दोन्ही इक्वल झाले. याचाच अर्थ both having right hand side equal झाले. Therefore from 1 to 3 what we obtained, area of triangle APQ upon area of triangle PBQ is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC from 1 to 3. तर त्यांचं लेफ्ट हँड जर आपण हे लेफ्ट हँड आहेत तर त्यांचे राईट हँड काय आहेत, तर APQ अपॉन PBQ ची व्हॅल्यू AP अपॉन PB आहे अँड APQ अपॉन PQC ची व्हॅल्यू AQ अपॉन QC आहे. हे दोन्ही इक्वल होणार आहे. Therefore we obtained AP upon PB is equal to AQ upon QC from 1 and 2. So what it indicates, जर L पॅरलल BC असेल तर त्यांच्या जे डिवाइड झालेले सेगमेंट आहे ते प्रोपोर्शनेट असतात, म्हणजे AP अपॉन PB is equal to AQ अपॉन QC. त्यासाठी ते L हा BC ला पॅरलल असणं गरजेचं आहे. मला वाटतं BPT थेरम अतिशय नीट तुम्हाला समजलेला आहे विथ ॲनिमेटेड. आता त्याचा एक कन्व्हर्स आपण पाहतोय परत, कन्व्हर्स ऑफ BPT बेसिक प्रोपोर्शनल थेरमचं कन्व्हर्स. कन्व्हर्स म्हणजे काय, तर कन्व्हर्सचा अर्थ आहे गिव्हन अँड टू प्रूव्ह मध्ये काय असणार, डिफरन्स होणार आहे, म्हणजे उलट होणार आहे. टू प्रूव्ह गिव्हन होणार आहे, गिव्हन काय होणार आहे, टू प्रूव्ह होणार आहे. पाहतोय आपण कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तुमच्या इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये फक्त थेरम आहे, याच्यावरचे गणित भरपूर आहे पण प्रूव्ह केलेलं नाही. मित्रांनो इथं मात्र मी प्रूव्ह करतोय, अतिशय सोपा आहे, तुम्हाला नक्की समजणार आहे. सो स्टार्ट हिअर. व्हॉट इज गिव्हन, तर आपण गिव्हन बघतोय. पहा, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो. पहा ऑलरेडी रेशो दिलेला आहे, देन लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड. तेव्हा गिव्हन आणि टू प्रूव्ह मध्ये अदलाबदल झालेले आहे. लाईन L पॅरलल टू BC, BC ला लाईन L पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. जे प्रूव्ह करतोय तिथं ते गिव्हन होतं. सो गिव्हन काय असणार आहे, गिव्हन इज ऑलरेडी नो, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन काय असणार आहे, QC असणार आहे. पहा दिलेलं आहे गिव्हन. व्हॉट इज टू प्रूव्ह, प्रूव्ह काय असणार आहे, तर पहा प्रूव्ह मध्ये आपण पाहतोय तर तो प्रूव्ह असणार आहे लाईन L पॅरलल टू लाईन BC, म्हणजेच PQ हे किंवा लाईन L हे BC ला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण प्रूफ पाहतोय. पहा, अ लाईन PQ इंटरसेक्ट टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल AB अँड PSC ॲट P अँड Q. P आणि Q मध्ये इंटरसेक्ट झाल्यामुळं गिव्हन काय दिलेलं आहे,
AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC गिव्हन आहे. ऑलरेडीच त्यांनी दिलेलं आहे AP आणि PB बरोबर AQ अपॉन QC आहे. बट वी अज्युम, आपण काय अज्युम करायचं पाहता इथं तुम्हाला दिसतंय PD एक आपण काय काढलेली लाईन काढलेली आहे अदर दॅन Q मधून न जाता ते डिफरंट पॉइंट मधून गेलेलं. याचा अर्थ काय, वी अज्युम दॅट PQ इज नॉट पॅरलल टू BC. PQ हे BC ला पॅरलल नाहीये हे प्रूव्ह करायचं, तर त्याच्याऐवजी कोण पॅरलल आहे, PD पॅरलल टू BC हे आपण अज्युम करतोय. सो PQ इज नॉट पॅरलल टू BC बट ड्रॉ लाईन PD पॅरलल टू BC. म्हणजेच PD हे काय आहे, BC ला पॅरलल आहे, आपण हे अज्युम केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. मग मला सांगा, जेव्हा PD हे BC ला पॅरलल असते अकॉर्डिंग टू BPT थेरम, रेशो काय येणार आहे पहा त्यांचं. द रेशो इज गिव्हन AP अपॉन PB इज इक्वल टू AD अपॉन DC बाय BPT. दिस इज नंबर 2. आत्ताच आपण प्रिव्हियसली पाहिलं. मग फर्स्ट अँड सेकंड तुम्ही ऑब्झर्व करा नीट. तिथे AP अपॉन PB सेम आहे. त्याचा अर्थ त्यांचं राईट हँड साइड इक्वल येणार आहे फ्रॉम 1 and 2 AQ अपॉन QC इज इक्वल टू AD अपॉन DC मिळतं. इथे आपण थोडं कॅल्क्युलेशन करतोय. ऍड 1 ऑन बोथ साइड. आपण एकनं दोघांना आपण ऍड केलं, कंपोनंट करतोय आपण ऍक्च्युअली. कंपोनंट केल्यानंतर काय होतं, AQ प्लस QC अपॉन QC इज इक्वल टू AD प्लस DC अपॉन DC येणार आहे. सो AQ प्लस QC तुम्ही फिगरमध्ये ऑब्झर्व करा, त्यांचे एडिशन काय येतं तर AC येते. सो AC अपॉन QC इज इक्वल टू AP प्लस PB ची व्हॅल्यू काय येणार आहे इकडे, सॉरी AD प्लस DC ची व्हॅल्यू येणार आहे AC. देअरफॉर AC अपॉन DC येत आहे. तर तुम्ही नीट ऑब्झर्व करा, AC अपॉन QC इज इक्वल टू AC अपॉन DC येतं. याच्यावरनं काय लक्षात येतं, QC AC न्यूमरेटरमध्ये सेम आहे, त्याचा अर्थ डिनॉमिनेटरमध्ये असलेले QC इज इक्वल टू DC हे इक्वल येतं. QC इज इक्वल टू DC इक्वल आहे. त्याचा अर्थ काय, कधी शक्य आहे, वेन इट इज पॉसिबल, वेन Q अँड D आर कोइन्सिडन्स. कोइन्सिडन्स म्हणजे एकाच ठिकाणी एकच बिंदू असतील तर ते शक्य आहे. म्हणजे तिथं डिफरंट बिंदू येणं अशक्य आहे. याचा अर्थ काय झाला, PD BC ला पॅरलल आपण अज्युम केलेलं आहे. PD पॅरलल BC असेल, इन्स्टेड ऑफ D वी पुट Q, तिथं आपण Q ठेवून बघूया. तर PQ काय होणार आहे, पॅरलल टू BC होणार आहे. PQ मीन्स लाईन L आहे, देअरफॉर लाईन L पॅरलल टू BC. हे आपण हे प्रूव्ह करू शकतो इनडायरेक्ट मेथडने. तर मला खात्री आहे की तुम्हाला कन्व्हर्स ऑफ BPT समजलेलं आहे. शक्यतो हे पेपरसाठी येणार नाही, याच्यावरची एक्झाम मात्र नक्कीच येणार आहे. तर ह्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल पाहणार आहे मित्रांनो. पहिलं उदाहरण आपण पाहतोय. सो लेट्स एन्जॉय हिअर. प्रॅक्टिस सेट 1.2 and example is in front of you. In triangle PQR, PM is 15, PQ is 25, PR is equal to 20, NR is equal to 8. State whether line NM is parallel to side RQ. Give reason. So we start. There is one interesting figure. What happened exactly? See here, dear students. First of all, we have to draw PQ and PM. Both value we know very well. PM and PM. PQ मधून जर PM वजा केलं तर राहतं MQ. तर पाहूया आपण. PQ minus PM, 25 minus 15 is equal to 10. So value of 10 belongs to MQ. तर MQ ची किंमत आपण 10 युनिट लिहिलेलं आहे. ॲट द सेम टाइम अदर साइड आपण पाहतोय. अदर साइड मध्ये तुम्ही पाहताय तर PR इज गिव्हन ॲज वेल ॲज NR इज गिव्हन. PR मायनस NR राहिलेली बाजू म्हणजे PN शिल्लक राहणार आहे. सो PR मायनस NR इज इक्वल टू 20 मायनस 8 इज इक्वल टू 12. सो व्हॅल्यू ऑफ PN इज इक्वल टू 12. नाव वी टेकिंग द रेशोज. आपण आता ह्यांचं काय करणार आहे, रेशोज घेणार आहे. पहा तर रेशो कसे घेतोय आपण, पहा तुम्ही आकृतीत पहा, नीट समजेल. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट PN अपॉन NR. सो पहा तिथं तुम्हाला जो कलर वेगळा आहे, PM आणि MQचा वेगळा कलर आहे. PM अपॉन NR इज इक्वल टू 12 अपॉन 8 इज इक्वल टू 3/2. का तर 4 2 जा 8, 4 3 जा 12, 3/2 नंबर 1. ॲट द सेम टाइम PM अपॉन MQ इज इक्वल टू 15 अपॉन 10. ऑलरेडी वी नो द व्हॅल्यूज. 3/2 येणार आहे. सो नंबर 2. वेन वी ऑब्झर्विंग 1 and 2. 1 आणि 2 नीट पहा तुम्ही, दोघांचे व्हॅल्यू सेम आलेले आहेत. मीन्स RHS सेम आलेला आहे. इट इंडिकेट्स दॅट PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. हे इक्वल आलेलं आहे फ्रॉम 1 and 2. वेन रेशोज आर इन प्रपोर्शनेट. रेशो जर प्रपोर्शनेट असतील तर एक लाईन त्या बाजूला पॅरल असते. कन्व्हर्स ऑफ BPT. सो व्हेरी इझी. पहा तुम्ही आकृतीत सुद्धा पाहताय NM पॅरल RQ आलेलं आहे. याचाच अर्थ लाईन NM पॅरल टू साइड QR कन्व्हर्स ऑफ BPT. BPT थेरमच्या कन्व्हर्सनुसार हे आपण काढू शकतो. 2 मार्काचा प्रश्न आहे, तुम्ही सहज सोडू शकता. मित्रांनो अजून एक महत्त्वाचं उदाहरण पाहतोय. लेट्स एन्जॉय द लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस व्हिडिओ. द गिव्हन फिगर X is any point in the interior of the triangle.
Point X is joined to vertices of triangle. Segment PQ parallel DE, segment QR parallel EF. Then we have to find here PR parallel DF. PR parallel DF फाइंड आउट करायचं आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, पण मी इथं एक्झाम्पल सोडवतोय. सो पहा तुम्हाला फिगरमध्ये काय काय बदल. 2 वेळा आपलं बीपीटी वापरायचं आहे आणि तिसऱ्यांदा कन्व्हर्स वापरणार आहे. सो लेट्स स्टार्ट हिअर विथ सोल्युशन. आपण पहिल्यांदा बघा हायलाइट केलेलं आहे. हायलाइट बघा ट्रायंगल तुम्हाला दिसतात XPQ अँड XDE. हे 2 ट्रायंगल आपण चूज करतोय. ऑलरेडी तिथं PQ हा DE ला पॅरलल आहे. पहा इन ट्रायंगल XPQ अँड इन ट्रायंगल XDE. म्हणजे हायलाइट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं म्हणून हायलाइट केलेलं आहे. 2 ट्रायंगल आपण चूज केले. काय गिव्हन दिलेलं आहे? PQ पॅरलल DE दिलेलं आहे. इट इज गिव्हन फेन PQ पॅरलल DE युजिंग बीपीटी थेरम. बीपीटी थेरम वापरा आपण. तर काय येईल पहा. द गिव्हन इज XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. व्हेरी सिंपल. नंबर 1 बाय BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. अनदर वन गिव्हन अजून एक आपण ट्रायंगल दिलेला आहे. ते 2 ट्रायंगल आपण कुठले शोधतोय. ते दोन्ही ट्रायंगल आहेत. पहा तुम्हाला दिसतच असेल XQR अँड XEF. पहा XQR अँड XEF हे 2 ट्रायंगल मध्ये अगेन XR इज पॅरलल टू EF दिलेलं आहे. पहा तिथं आकृतीमध्ये अगेन गिव्हन अगेन युजिंग बीपीटी. त्याच्यावर बीपीटी फॉर्म्युला आपण अप्लाय करतोय. सो XR अपॉन RF इज इक्वल टू XQ अपॉन QE बाय BPT. दिस इज नंबर 2. अगेन यू ऑब्झर्विंग 1 अँड 2 बोथ हॅव्हिंग विच साइड इक्वल, दॅट इज XQ अपॉन QE XQ अपॉन QE. दोन्ही सेम आहे. याचा अर्थ काय झाला? फ्रॉम 1 अँड 2 आपल्याला असं मिळतंय XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF असं मिळतंय फ्रॉम 1 अँड 2. वेन यू ऑब्झर्विंग द फिगर पहा XR अपॉन RF इज इक्वल टू XP अपॉन PD मिळतंय. म्हणजेच राहिलेली जी बाजू होती बघा हायलाइटेड झालेली बाजू आहे तो तुमच्या लक्षात येत असेल. तर हे सुद्धा काय आहे तर रेशो प्रोपोर्शनेट असतील तर जी PR साइड आहे ती DF ला पॅरलल आहे हे प्रूव्ह होणार आहे. सो हिन्स सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DF कन्व्हर्स ऑफ BPT. तर अशा रीतीने मित्रांनो मला वाटतं विथ ॲनिमेशन तुम्हाला अतिशय सुंदररित्या समजलेलं आहे. तुम्हाला काय अडचणी आल्या असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. नक्की त्याच्यामध्ये सुधारणा केलं जाईल. पण व्हिडिओ पहा, जास्तीत जास्त मुलापर्यंत पोचवा, जेणेकरून 10वीला जे विद्यार्थी ज्यांना भूमिती अवघड जाते, जॉमेट्री अवघड जातो, त्यांना समजण्यास मदत होणार आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटणार आहे. नेक्स्ट पार्टमध्ये प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल अतिशय महत्त्वाचा थेरम आहे. आणि दुसरा आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर आपण इथे थांबतो. जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत थांबतोय. धन्यवाद.